तर हॅलो 12th क्लास स्टुडंट, मी घेऊन आली आपल्यासाठी एक फिजिक्सचा स्ट्रॅटेजी व्हिडिओ, ज्याच्यामुळे तुम्ही या वर्षीच्या बोर्ड एक्झाम मध्ये स्कोर करू शकतात 75 प्लस मार्क्स इन फिजिक्स. ओके, फिजिक्स मध्ये 75 मार्क्स स्कोर करायचे आणि आता आपल्याकडे फक्त बोर्ड एक्झाम साठी उरलेले दिवस 25 डेज. 25 डेज मध्ये अशी स्ट्रॅटेजी सांगणार बेटा की ज्याच्याने तुम्ही स्कोर करू शकता त्याच्यामध्ये 75 प्लस मार्क्स. फक्त या स्ट्रॅटेजीला फॉलो करायचं आहे. स्ट्रॅटेजी मध्ये सर्वात पहिले स्मार्ट वर्क करायचं, हार्ड वर्क करायचं नाहीये. ओके, सर्वात अगोदर तुम्हाला चॅप्टरचं वेटेज माहिती असणं गरजेचं आहे. मी जे चॅप्टर सांगणार ते चॅप्टर करूनच जायचे फिजिक्सच्या पेपरसाठी. ओके, हे 7 चॅप्टर इथे दिलेले, मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर इन फिजिक्स फॉर बोर्ड एक्झाम. बेटा वेटेज वाईज तुम्हाला या ठिकाणी चॅप्टर दिलेले, टोटल 7 चॅप्टर आहे. ओके, बघा, पहिलं चॅप्टर तुमचं रोटेशनल डायनामिक्स, जे 7 मार्क्स साठी आलेलं आहे तुम्हाला विथ ऑप्शन. त्याच्यानंतरचं आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, 7 मार्क्स विथ ऑप्शन. KTG, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, हे चॅप्टर तुम्हाला 7 मार्क्स साठी येत आहे. थर्मोडायनामिक्स 7 मार्क्स. वेव्ह ऑप्टिक्स, बेटा वेव्ह ऑप्टिक्स जर तुम्ही बघितलं या ठिकाणी तर वेव्ह ऑप्टिक्सला सरळ सरळ किती मार्क्स आहे? 8 मार्क्स आहे. सर्वात जास्त वेटेज असलेलं चॅप्टर आहे. आफ्टर दॅट येतं तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, 7 मार्क्स. अँड देन लास्ट वन इज अ सेमीकंडक्टर फॉर 5 मार्क्स. बेटा मग आता हे एवढे चॅप्टर करून जायचे आहे का? तर हे चॅप्टर करून जायचेच आहे. तुम्ही अदर चॅप्टर कराच, पण हे चॅप्टर मात्र याच्यातलं या 7 चॅप्टर पैकी एकही चॅप्टर स्किप करायचं नाही. आपल्याला टोटल 16 आहे, या 16 पैकी हे 7 तरी तुमचे झालेच पाहिजे. तेव्हाच तुम्ही या 70 मार्क्सचा जो तुमचा फिजिक्सचा पेपर असणार बोर्डचा, त्याच्यामध्ये स्कोर करणार 45 प्लस मार्क्स. मग मॅडम हे 75 कसे आले आमच्याकडे? बेटा या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकलचे 30 प्लस हे इथं 75 45 प्लस किती? 75 प्लस. ही आता स्ट्रॅटेजी. आता हे झालं तुमचं स्मार्ट वर्क कसं करायचं याच्यासाठी. आता नेमकं आम्ही असं काय केलं पाहिजे की ज्याच्याने आम्ही हे 75 प्लस स्कोर करू शकणार आहे? तर बेटा याच्यात घाबरण्याचं काहीच कारण नाही. तुझ्याकडे उरलेले दिवस किती? 25 डेज. बर, याच्यापैकी मी 5 दिवस काढूनच टाकते की 5 दिवस नाहीच केलं काही आम्ही फिजिक्स मध्ये, आम्ही दुसऱ्या सब्जेक्टचा अभ्यास केलेला आहे. ठीक आहे बेटा, बाकीच्या सब्जेक्टला पण महत्व पाहिजेच. ओके चलो, अभी फिजिक्स 20 डेज फिजिक्स हा मूल मंत्र झाला. आता आपला 20 डेज फिजिक्स हे करून घ्यायचं. ओके, रोज उठायचं, सकाळी एकदा फिजिक्सला घ्यायचं आपल्याला. ओके, त्या ठिकाणी फिजिक्स स्टडी करताना काय केलं पाहिजे आता ते लक्षात घ्या. हे 7 चॅप्टर बेटा करायचेच आहे, ते तर मी ऑलरेडी सांगितले. तुझे जर हे झालेले असतील तर अजून 1-2 करून टाक याच्यामध्ये, जेणेकरून कॉन्फिडन्स अजून इन्क्रीज होईल. आपल्याला हा 75 प्लसचा क्रायटेरिया आता देतोय. मला तुमच्याकडून 90 प्लसच्या या ठिकाणी एक्सपेक्टेशन आहे. हे फक्त आता एक ऍव्हरेज की तुम्हाला काहीतरी मोटिवेशन पाहिजे. आता हा एवढं तर आलंच पाहिजे, हे झालंच पाहिजे याच्यासाठी. ओके, जे माझे सगळे स्मार्ट स्टुडंट्स आहेत त्यांनी 95 प्लस स्कोर करायचा आहे फिजिक्स मध्ये. ओके बेटा लक्ष द्या. आता या ठिकाणी 7 चॅप्टर्स, आता 20 डेज घेतले. 20 डेजला स्प्लिट करा 10-10 मध्ये. 10 डेज 10 डेज. या फर्स्ट 10 डेज मध्ये तुम्हाला करायची आहे रिव्हिजन. रिव्हिजन मीन्स काय? सर्वात पहिले जे चॅप्टर्स आहेत यांना व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअरिंग करून घ्या. बेटा एका दिवशी तुझे 2 चॅप्टर तरी एकदम व्यवस्थित झाले पाहिजे, कारण आता फास्ट ट्रॅक गोष्ट आली आहे. आता काही खूप वेळ बाकी नाही. मी 2 महिने जर बाकी असते तर सांगितलं असतं की एक चॅप्टर 2 दिवस चालव बाबा, असे तू 16 चॅप्टर करत बस. पण आता तितका वेळ आपल्याकडे नाही. आता आपल्याकडे जो वेळ आहे त्याच्यामध्ये या 10 दिवसात कन्सेप्ट सुद्धा क्लिअर झाले पाहिजे, आणि जे झालेले नसतील त्याला अगेन अँड अगेन क्लिअर करायचे. कन्सेप्ट क्लिअर करणं म्हणजे फक्त डेफिनेशन रीड करायच्या नाहीये, डेरिवेशन सॉल्व्ह करायचे,
लॉज त्या ठिकाणी तुमचे करेक्टली लर्न झालेले पाहिजेत। इच अँड एव्हरीथिंग याच्यात क्लिअर करून टाका या सगळ्या चॅप्टरच्या रिलेटेड। हे 10 दिवसात कंप्लीट झाल्यानंतर उरलेले 10 दिवस आम्ही काय करायचं मग याच्यामध्ये, तर बेटा सरळ सरळ PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, बेटा हाच मूल मंत्र आहे सर्वात मोठा, PYQs करायचेच आहेत। कारण मोस्ट ऑफ द क्वेश्चन जर तुम्ही क्वेश्चन पेपर पाहिल्या, लक्षात घ्या तुम्हाला 2019 ते 2024 पर्यंतच्या सर्व क्वेश्चन 5 ते 6 वर्षाच्या क्वेश्चन पेपर पाहिजे आणि त्याच्यातले हे जे सगळे चॅप्टर्स आहेत या सगळ्या चॅप्टरच्या रिलेटेड येणारे इच अँड एव्हरी MCQ, प्रत्येक चॅप्टर घ्यायचं त्याचे सगळे MCQ त्याचे जे सगळे काही PYQs आहे ते एका याच्यात लिहून काढा। ओके, सगळे एका MCQ पासून स्टार्ट होणार तर तुमचा जो 4 मार्काचा क्वेश्चन असतोय तिथपर्यंत सगळे MCQs नोट डाऊन करायचे आणि चॅप्टरचे सगळेच MCQ करायचे आहे। बेटा जर या ठिकाणी हे या पद्धतीने जर तुम्ही PYQs केले म्हणजे त्याच्यामध्ये MCQ आले, तुमचे 2 मार्क्स क्वेश्चन आले, 3 मार्क्स क्वेश्चन आले, 4 मार्क्स क्वेश्चन आले, सगळं क्लिअर होणार। आणि मी तुम्हाला गॅरंटी देते, श्युरिटी देते की तुम्ही 75+ तरी नक्कीच या ठिकाणी स्कोर करणार आहे। तुमच्यासाठी आपण या ठिकाणी तुमचे जे काही हे चॅप्टर्स याचे PYQ सुद्धा मी देणार, कसे करायचे काय करायचे याचे कन्सेप्ट सुद्धा असणार। त्याच्यासाठी आपले नेक्स्ट वेगळे व्हिडिओ येतील, त्याचे काही 1 शॉट व्हिडिओ येतील तुमचे। तर तुम्हाला असेच जर पुढे व्हिडिओ पाहिजे असतील तर आपलं चॅनल आहे यूट्यूबला प्रज्ञा फिजिक्स म्हणून, त्याला सबस्क्राईब करा। सोबत आपलं 5th to 10th साठीचं 7th क्लासेसचंही चॅनल आहे ज्याच्यावरही तुम्हाला वेगवेगळे सायंटिफिक व्हिडिओ, सायन्स रिलेटेड व्हिडिओ, तुमचे SSC एक्झामचे व्हिडिओज सर्वच बघायला मिळणार आहे। तर बेटा सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे। थँक्यू।